आपण आता रोटरी स्कूलबद्दल आणि रिझल्ट्सबद्दल सगळं ऐकतोय. तर स्कूलबद्दल आणि स्कूलमध्ये कॉमर्स पण आपल्याकडे आहे. तर या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी कॉमर्सचे फॅकल्टी आणि रोटरीचे वन ऑफ द एक्सपिरियन्स फॅकल्टी पारस सरांना मी विनंती करते की त्यांनी रोटरीबद्दल बोलावं. बेसिकली ह्या सेमिनारचं लास्ट पार्ट सिनॉप्सिस असं असतं थोडंसं की व्हाय रोटरी. पण थोरात सर, तुम्ही माझं बरंचसं काम आज तुम्ही कव्हर केलंय आणि आपला पुढचा सेमिनार सर रत्नागिरीमध्ये आहे. कारण कसं असतं थोडंसं, मी प्रमोटर म्हणून बोलणं आणि एका पॅरेंटने स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करणं याच्यामध्ये खूप फरक असतो. तुमचं जास्त इम्पॅक्टफुल होतं कारण तुम्ही स्वतःचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी शेअर केलेला असतो. ओके, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कानावर पडलेल्या असतील. सरांनी सांगितलं की आपलं ॲक्च्युली वर्किंग कसं असतं. ओके, थोडंसं मला काही गोष्टी या ठिकाणी सांगायला अशा आवडतील की तुम्ही सगळे आता 10वीला आहात. तुमच्या एक्झाम ज्या आहेत त्या साधारण मार्च 15 पर्यंत वगैरे संपतात. ओके, त्यानंतर तुम्हाला एक 10-15 दिवस सुट्टी मिळते. त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकता आणि एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आपण आपलं 11 जे असतं ते चालू करतो. सुरुवातीला चालू करत असताना तुमचं 9वी 10वी जे आहे, ओके, तुम्ही जे मॅथ्स आणि सायन्स ऑलरेडी शिकलेला आहात, तुम्हाला तोच बेस पुढे कॅरी करायचा असतो. ओके, आणि त्यातली काही मुलं स्टेट बोर्डमधून आलेली असतात, काही मुलं सेमी इंग्लिशची असतात. अशा मुलांच्या मनामध्ये थोडासा फिअर फॅक्टर हा असतो की रोटरी CBSE मध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी जमतील का. तर मुळात हा फिअर फॅक्टर मनामध्ये ठेवायची गरजच नाही आहे. आपल्याला जर JEE किंवा नीटच्या एक्झाम्स द्यायच्या असतील तर तुम्हाला जो नॅशनल लेवलला सिलेबस ॲक्सेप्ट झालेला आहे JEE नीटसाठी, तोच तुम्हाला सिलेबस CBSEला आहे. ओके, सो CBSEचा सिलेबस जो आहे त्याचं 60% त्यातलं जे कव्हरेज आहे ते आपण तुमचं 11मध्ये कव्हर करतो आणि 40% जो पार्ट आहे हा आपण तुमचं 12मध्ये कव्हर करतो. सो सुरुवातीला तुम्ही जेव्हा येता एप्रिल आणि तुमचा मे महिना जो आहे, हे 2 महिन्यामध्ये आपण पूर्णपणे मुलांचं जे बेसिक असतं 9-10चं सायन्स मॅथ्स ते आपण पूर्णपणे त्यांचं रिवाईज करून घेतो. आपण लगेचच 11वीच्या सिलेबसला सुरुवात करत नसतो. पण सुरुवातीचे 1.5-2 महिने जे आहे ते तुमचं कम्प्लीट रिव्हिजन केलं जातं आणि मग तुमची त्याच्यावरती एक्झाम घेतली जाते आणि मग तुमचा 11चा सिलेबस जो आहे तो चालू केला जातो. ओके, सो सिलेबस स्टार्ट झाला की नंतर एव्हरी आफ्टर 14 डेज, इट मीन्स महिन्यातले 2 रविवार अल्टरनेट संडेला तुमची त्या सिलेबसवरती एक्झाम घेतली जाते. ओके, तुमचा ॲक्च्युअल JEE नीटचा जो एक्झाम पॅटर्न आहे त्या पॅटर्नप्रमाणेच ती एक्झाम होते. सेम डे तुमचे पेपर जे असतात ते सॉफ्टवेअर थ्रू चेक होतात आपल्या इथे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो लगेचच SMS थ्रू तुमच्या मोबाईलवर पाठवला जातो. सो सेम डे जी एक्झाम होते त्या सेम डेलाच तुम्हाला तो रिझल्ट मिळतो. सो तुमचं पाल्य नक्की नेमकी कुठं आहे किंवा विद्यार्थी नेमका कुठं आहे हे तुम्हाला त्याच दिवशी कळतं. आणि अशा काही एक्झाम झाल्या की साधारण एक एव्हरी आफ्टर 45 डेज किंवा एव्हरी आफ्टर 2 मंथ्स तुम्हाला स्कूलमध्ये बोलवलं जातं. आपण काही पॅरेंट्सचे ग्रुप करतो. मग ते पॅरेंट्स, स्टुडंट्स, तुमचे टीचिंग फॅकल्टीज जे कोण असतात ते, देन प्रिन्सिपल मॅडम असतात, आमचे राहुल सर असतात, सिनियर सेक्शन कोऑर्डिनेटर आणि स्वतः बिपिनदादा पाटणे त्या ठिकाणी असतात जे आपल्या संस्थेचे चेअरमन आहेत. ओके, आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी पर्सनली फॉलोअप घेतला जातो आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही करेक्शन्स हवे असतील पॅरेंट्सना तर सजेशन्स आपण ऐकून घेतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये काही चेंजेस असतील ते आपण करत असतो. ओके, सो असं जे अख्खं करिक्युलम जे आहे तुमचं 11वीचं वर्ष जे आहे जे एप्रिलला चालू होतं ते नेक्स्ट इयर साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत ते संपतं. लगेचच एक 2-4 दिवसांनीच, त्यामध्ये काही फार सुट्टी नसते. ओके, लगेच तुमचं 12 चालू करतो आणि मग 12चा सिलेबस जो आहे जो मार्चला आपण चालू केलाय तो साधारण त्याच वर्षामध्ये आपण ऑक्टोबरपर्यंत संपवतो. कारण तुमच्या JEEचा पहिला अटेम्प्ट जो असतो तो जानेवारीमध्ये असतो. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक 2-3 महिने रिव्हिजनसाठी मिळावे लागतात. ओके, नीटचा काही प्रश्न येत नाही कारण नीटचा सिलेबस किंवा तुमची नीटची एक्झाम जी आहे ही तुमच्या बोर्ड एक्झाम नंतर असते. सो तुम्हाला बऱ्यापैकी गॅप त्यामध्ये मिळते. तुमचं रिव्हिजन पण चांगल्या पद्धतीने होतं. ओके, सो थोडंसं कसं आहे की आपण इतर इन्स्टिट्यूटची नावं ऐकतो मोठमोठ्या, सरांनी पण सांगितलं मगाशी, पण थोडंसं आपण आहे ना प्रपोर्शन वाईज जर रिझल्ट बघितला तर बाहेरच्या इन्स्टिट्यूटमध्ये लाखो मुलं ॲडमिशन्स घेतात आणि लाखो मुलांमधली फक्त तुम्हाला एक 50-100 मुलंच त्या ब्राउचर किंवा तुम्हाला त्या पॅम्पलेटवरती दिसतात. आपल्या इथे ॲडमिशन घेणारी मुलं 100-150 असतात. त्यातली सुद्धा जर आपण 50-60 मुलं, इट मीन्स अराउंड 50-60% मुलांना जर आपण चांगल्या रेप्युटेड कॉलेजेसमध्ये जर ॲडमिशन देऊ शकत असू तर आपलं प्रपोर्शन जे आहे रिझल्टचं ते इतरांपेक्षा खूप चांगलं आहे. ओके, आणि आपल्या सगळ्यांसाठीच, लोकल स्टुडंटसाठीच
किंवा लोकल टॅलेंटला एक एक्सपोजर मिळावं यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म जो आहे हा तुम्हाला रोटरीने अवेलेबल करून दिलेला आहे. सो मुंबई पुण्यात आपल्यापासून फार लांब जाण्यापेक्षा किंवा आपल्यापासून लांब मुलांना पाठवण्यापेक्षा आपल्या जवळच्या जवळ आपण मुलाला त्या ठिकाणी जर ॲडमिशन मिळवून दिलं ओके, तर ते फायनान्शियली पण तो डिसिजन साऊंड असेल ओके, योग्य असेल आणि शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा तो म्हणजे मी तुम्हाला एक हमी देऊ शकतो की जर तो विद्यार्थी तेवढा डिझर्विंग आहे, करणारा आहे, त्याची एफर्ट्स घ्यायची तयारी जर असेल ओके, तर तुम्हाला नक्कीच चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. तुमच्या दापोलीमधलंच एक उदाहरण आहे. त्याच्या आईचं मला वाटतं दुकान आहे बाजारपेठेमध्ये कपड्यांचं, कांबळे म्हणून. वडील आय थिंक तिचे टीचर आहेत. तर त्यांचा मुलगा माहिती आहे का तुम्हाला? त्यांचा मुलगा आहे अथर्व म्हणून, अथर्व कांबळे. तो IIT मध्ये आहे. तर ते असेच इव्हनिंगला आले होते भेटायला आणि ते मला सहज भेटले आणि त्यांच्याशी मी इव्हनिंग 7:30 पर्यंत डिस्कशन केलं. त्यांचं संजय घोडावत बऱ्यापैकी फायनल होतं. कारण त्यावेळेला कसं होतं, मला वाटतं ही जी गोष्ट आहे ही कोविडच्या आधीची गोष्ट आहे आणि कोविडच्या आधी आपलं रोटरीचं इन्फ्रा वगैरे असं एवढं काही पॉश किंवा असं इम्प्रेसिव्ह नव्हतं. तसे आपण साधेच, आता सुद्धा आपण साधेच आहोत. पण संजय घोडावत तसं आपल्या दृष्टीने फार कम्पॅरेटिव्हली फार स्ट्रॉंग. त्यांचं फायनल होतं बऱ्यापैकी. ते माझ्याशी बोलले आणि सेकंड डे मॉर्निंगला ते कोल्हापूरला गेले संजय घोडावतला. इव्हनिंगला त्यांनी मला फोन केला की सर तुम्हाला परत भेटायचं आहे. म्हटलं चालेल. आले परत, त्यांच्याशी मी परत बोललो आणि मग त्यांनी मला सेकंड डे फोन करून सांगितलं की बहुतेक सर आम्ही रोटरीज फायनल करतोय. तर त्यांना बोलताना मी सांगितलं होतं की म्हणलं तो जर करणारा असेल तर आपल्याकडे करून घेणारी माणसं सुद्धा आहेत. या दोघांचं जर कॉम्बिनेशन झालं तुम्हाला नक्की ॲडमिशन मिळून जाईल. आणि तसंच झालं. त्या मुलाला IITला ॲडमिशन मिळालं. ओके. सो थोडंसं कसं आहे की तुमच्या अपेक्षा काय आहेत हे आम्हाला माहिती असतं. ओके. सो तुम्ही ज्या अपेक्षेने आमच्याकडे येता त्याचं समाधान हे तुमच्या चेहऱ्यावरती आफ्टर 2 years दिसलं पाहिजे. जसे आता आपल्यासमोर ह्या 2 एक्झाम्पल्स आहेत. एक थोरात सर आहेत, निजसुरे सर आहेत, की त्या दोघांनी पण त्या अपेक्षेनेच आपल्या इथे ॲडमिशन घेतलं होतं. अँड नाव बोथ आर सॅटिस्फाईड. ओके. थोडंसं आपण ह्या गोष्टींची काळजी घेतो. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक सेमिनारला सांगतो की आपण बाहेर जर कुठे गेलो कुठल्या इन्स्टिट्यूटला तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त प्रोफेशनली त्या गोष्टी रन करताना दिसतात. आपण आपली इन्स्टिट्यूट जे आहे ते आपण प्रोफेशनली रन करतोय. पण जो बिलॉंगिंगनेस आहे ना, आपलेपणा, तो तुम्हाला आपले ते खूप जास्त जाणवेल. कारण संस्थेचे चेअरमन जे आहेत बिपिनदादा पाटणे, ते तुमचे स्वतःहून आत्मीयतेने चौकशी करतात. त्यांना प्रत्येक मुलाची नावं माहिती असतात. पॅरेंट तुमचा बॅकग्राऊंड काय तो माहिती असतो आणि तुम्ही कुठून बिलॉंग करता ते पण त्यांना माहिती असतं. त्यांचे आत्ता मला 2 फोन येऊन गेले की फारच रिस्पॉन्स कसा आहे, किती मुलं आलेत, ओके, पॅरेंट्स किती आहेत, क्वेश्चन आन्सरिंग झालं का, पॅरेंटकडून काय डाऊट आले का, हे त्यांनी आता मला विचारलं 2दा फोन करून. म्हणजे संस्थेचे चेअरमन आपण इतर ठिकाणी सुद्धा बघतो. आपल्या इथे जर ते स्वतः मीटिंगमध्ये हजर राहून तुमची जर ते विचारपूस करत असतील फोन करून, तर यापेक्षा मोठी गोष्ट काही असू शकत नाही. ओके. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एकदा रोटरीला व्हिजिट, आता काही पॅरेंटनी केलेली असते, जर केलेली नसेल तर एकदा व्हिजिट करा. आपले जे टीचिंग स्टाफ आहे त्यांच्याशी तुम्हाला पर्सनली बोलता येईल आणि तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा क्लॅरिफाय करून मिळू शकतात. ओके. जास्त काही वेळ घात नाही आहे. रविवार आहे. ओके. सुट्टीचा दिवस आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलात. सो कुठेतरी असं हे दाखवून देतं की तुम्हाला खरंच तुमच्या फ्युचरबद्दल नक्कीच काहीतरी पडलेलं आहे. ओके. त्यामुळे मी आता इथे थांबतो. तुमचे जर काही तुमच्या मनात डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता. त्याचं काय असेल ते आपण शंकेचं निरसन करू. ओके. थँक्यू सो मच.